Dear friends, next article of this chapter is nucleus. अतिशय महत्वाचा पार्ट सेल मध्ये युकॅरियोटिक सेलचा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो, तो प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो. The nucleus was first described by Robert Brown. रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टनं सुरुवातीला न्यूक्लियस डिस्क्राइब केलेला आहे. The material of nucleus stained by basic dye and given the name chromatin by Fleming. बेसिक डायनं न्यूक्लिअर मटेरियलला स्टेन केलं आणि क्रोमॅटिन नाव दिलं फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनं. जनरली सेल मध्ये एकच न्यूक्लियस असतो, युनिन्यूक्लिएट. परंतु काही सेल्स मध्ये जर आपण पाहिलं तर मल्टीन्यूक्लिएट सेल्स असतात. ॲनिमल मध्ये जर मल्टीन्यूक्लिएट कंडिशन असेल तर सिनसायटियम आपण त्याला म्हणतो. आणि काही सेल अशा पण आहेत जसं मॅच्युअर मॅमॅलियन आर्बीसिव सिव एलिमेंट्स इन फ्लोएम ऑफ प्लांट, यामध्ये न्यूक्लियस नसतोच, न्यूक्लियस अब्सेंट. इंटरफेज न्यूक्लियस जो असतो त्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम, क्रोमॅटिन मटेरियल, न्यूक्लिओलस असे 4 मेन कंपोनंट असतात. सो वेल ऑर्गनाइज्ड यूकॅरियोटिक न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस, क्रोमॅटिन नेटवर्क. हे जे आपल्याला डबल लिपिड आणि प्रोटीन बनलेलं मेम्ब्रेन दिसतं, डबल आहे बघा. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस या तिघांचं डबल मेम्ब्रेन कव्हरिंग झालेलं आहे. कंटिन्यू असे 2 कव्हरिंग दिसतात, लिपिड आणि प्रोटीन आहे त्यात, त्यांना न्यूक्लियर मेम्ब्रेन आपण म्हणतो. या डबल मेम्ब्रेन मध्ये जी स्पेस आहे 10 to 15 nm, या दोघांमध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला काय म्हणायचं. समजा हे मेम्ब्रेन आहे, हे आउटर इनर मेम्ब्रेन आहे, या दोघांमध्ये जी स्पेस दिसते त्या स्पेसला आपण म्हणतो पेरी न्यूक्लियर स्पेस. It is a barrier between material in nucleus and cytoplasm. Nuclear membrane separates the cytoplasm from nucleoplasm. Outer membrane जे usually continuous with endoplasmic reticulum and bears ribosome. याच आउटर मेम्ब्रेन पासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुरू होतो, त्यावर रायबोसोम सुद्धा असतात. जिथं कुठं रायबोसोम असतात तिथं प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये इथं लहान लहान होल्स दिसतात आपल्याला, त्यांना म्हणायचंय न्यूक्लियर पोर्स. आणि ते जे न्यूक्लियर पोर्स आहेत, दे आर फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ 2 मेम्ब्रेन्स. दीज आर पॅसेज फॉर मोमेंट ऑफ RNA अँड प्रोटीन्स बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट त्यातूनच होणार आहे. त्या न्यूक्लियर पोर मध्ये ॲन्युलस आहेत,
तिथं ऑक्टागोनल म्हणजे असं हेक्सागोनल ऑक्टागोनल म्हणतो की नाही आपण, तसं इथं ॲन्युलस आहे, स्पेसिफिक असं पोर आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे रंगीत धागे 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 दिसतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन न्यूक्लिओप्लाझम कॉल्ड ॲज क्रोमॅटिन फायबर्स, and all chromatin fibers forms a network called as chromatin network. त्यानंतर मेम्ब्रेन न बाउंडेड नसलेली ही जी डेन्स बॉडी आहे, जिच्यामध्ये फायब्रिलर झोन, ग्रॅन्युलर झोन, ॲमॉर्फस 3 असे झोन्स असतात, त्याला न्यूक्लिओलस असं म्हणायचं. आणि न्यूक्लिओलस ही टर्म सुरुवातीला फोंटाना या सायंटिस्टनं यूज केलेली आहे. कोणी यूज केली? फोंटाना. वन or more non-membranous spherical bodies. These are non-membranous spherical bodies continue with nucleoplasm, site of ribosomal RNA synthesis. रायबोसोमल RNA कुठं बनतं? रायबोसोमल RNA बनण्याचं हेच ते ठिकाण आहे, न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस. याच्यामध्ये जो प्लाझ्मा दिसतो आपल्याला, तो प्लाझ्मा मॅट्रिक्स आहे त्याचा, त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणायचं. आता या न्यूक्लिओप्लाझम मध्ये असे जे थ्रेड 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 दिसतात आपल्याला, त्यांना म्हणायचं क्रोमॅटिन फायबर्स. ऑल क्रोमॅटिन फायबर्स आर इंटरमिंगल विथ ईच अदर टू फॉर्म अ नेटवर्क कॉल्ड ॲज क्रोमॅटिन नेटवर्क. प्रत्येक सेल मध्ये क्रोमॅटिन फायबरचा नंबर फिक्स आहे, स्पीसीज टू स्पीसीज व्हेरिएशन असतं यात. आणि सेल डिव्हिजनच्या वेळी पहिला हा मूळ क्रोमॅटिन फायबर असेल, हा क्रोमॅटिन फायबर आणि इंटरफेज मध्ये बनलेला आणखी एक फायबर, दोघांना सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडलेलं असतं. आणि याचा बनतो थिक शॉर्ट असा क्रोमोसोम. एका क्रोमोसोम मध्ये हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे, हा एक सिस्टर क्रोमॅटिड आहे, त्यांना सेंट्रोमियर नावाच्या बॉडीनं जोडलेले आहे. आणि त्याच्यावरती आणखी एक कव्हरिंग आहे, त्याला कायनेटोकोर म्हणतो, ज्याला स्पिंडल फायबर जोडले जातात. आता आपल्या सेलमध्ये म्हटलं, बॉडीच्या सेलमध्ये म्हटलं तर आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेलमध्ये वी हॅव 23 क्रोमोसोम फ्रॉम मदर. आईकडनं आपल्याला 23 क्रोमोसोमचा एक सेट मिळालेला आहे, त्याला म्हणायचं मॅटर्नल. वडिलांकडनं पण एक 23 क्रोमोसोमचा सेट आपल्याला मिळाला आहे, त्याला म्हणायचं पॅटर्नल. आणि असे 2 सेट आपल्या प्रत्येक बॉडी सेल मध्ये असतात, म्हणून आपण डिप्लॉइड आहोत. असे टोटल क्रोमोसोम्स आपल्या प्रत्येक बॉडी सेल मध्ये किती आहेत, तर ते आहेत 46. क्रोमोसोम्स. क्रोमोसोमचं स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. फोटोग्राफ पाहिला की आपल्या लक्षात येतं 2 सिस्टर क्रोमॅटिड आहेत आणि यांना सेंट्रोमियरनं जोडलेलं आहे. मेटाफेज क्रोमोसोम
इथं पण फिगर आहे, त्यामध्ये पण मेटाफेज क्रोमोसोम क्लिअर दिसतो. जर हा क्रोमोसोम आपण एनलार्ज केला, मॅग्निफाय केला, त्यातला हा एक क्रोमॅटिड आपण एनलार्ज केला, अनकॉइल केला, अनकॉइल केला, अनकॉइल केला, तर तुम्हाला त्यामध्ये असे अनकॉइलिंग केला तर आपल्या लक्षात येईल की अशी मण्यांनी आणि दोऱ्यांनी मिळालेली एक माळ आहे. इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. आता माळ म्हटलं की मणी आणि दोरा असे दोन कंपोनंट यामध्ये येतात. न्यूक्लिओसोम युनिट असे अनेक न्यूक्लिओसोम युनिट एकमेकाला जोडून इथं बनतो क्रोमॅटिन फायबर. इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग. न्यूक्लिओसोम युनिट इज अ बेसिक युनिट ऑफ क्रोमॅटिन फायबर. आता हे न्यूक्लिओसोम युनिट जर आपण विचारात एवढंच युनिट इकडे विचारात घेतलं तर काय आहे याच्यामध्ये? इट कन्सिस्ट ऑफ प्रोटीन्स अँड डीएनए इन 1:1 proportion. आता इथं प्रोटीन्स कोणते आहेत? इट कन्सिस्ट ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन is heterogeneous group of proteins. त्या हिस्टोन मध्ये बेसिक अमिनो ऍसिड म्हणजे आर्जिनिन, लायसिन अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बेसिक प्रोटीन्स आहेत हिस्टोन प्रोटीन्स. आणि हिस्टोन प्रोटीन किती टाइपचे आहेत? देयर आर 5 टाइप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन नंबर 1, हिस्टोन नंबर 2A, हिस्टोन नंबर 2B, हिस्टोन नंबर 3, हिस्टोन नंबर 4. असे एकूण 5 टाइपचे हिस्टोन प्रोटीन्स आहेत. त्यापैकी इथं जे न्यूक्लिओसोम बनवला जातो, या न्यूक्लिओसोम मध्ये पहा 2A चे 2 H2A चे 2 मॉलिक्यूल, H2B चे 2 मॉलिक्यूल, H3 चे 2 मॉलिक्यूल, H4 चे 2 मॉलिक्यूल, असे एकूण 8 मॉलिक्युल्स म्हणजे ऑक्टॅमर तयार होतं हिस्टोन प्रोटीनची कोर. आणि मग त्याच्या भोवती इकडून डीएनएचा धागा आलाय, एक कंप्लीट राऊंड झालाय, दुसरा पाऊण राऊंड झाला आणि डीएनए पुढे गेला. 1.25 1.75 राऊंड्स तयार होतात डीएनएचे याच्या भोवती. पुन्हा पुढचा न्यूक्लिओसोम, तिथंही 1.25 राऊंड आणि पुढं. इथं जे डीएनए या 2 न्यूक्लिओसोमला जोडतं त्याला आपण म्हणतो लिंकर डीएनए. and H1 is associated with linker DNA. एक न्यूक्लिओसोम युनिटचा विचार केला तर 200 बेस पेअर एवढ्या लांबीचा डीएनएचा धागा त्या युनिट मध्ये असतो. याची हाईट या न्यूक्लिओसोमची किती आहे? 6 nm म्हणजे 60 अँगस्ट्रॉंग युनिट, आणि डायमीटर असतं 110 अँगस्ट्रॉंग युनिट किंवा 11 nm. अशा प्रकारे रिपीटेड न्यूक्लिओसोम युनिट इथं युनिट असतात. आणि सेल डिव्हिजनच्या वेळी हे 11 nm आहे, त्यानंतर 30 nm होत आहे, त्याच्यानंतर 300 nm होत आहे, 700 nm होत आहे.
कॉइलिंग 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 सुपर कॉइलिंग या ठिकाणी होतं आणि त्याचा बनतो एक क्रोमॅटिड. त्याला जोडला जातो दुसरा क्रोमॅटिड आणि दोन क्रोमॅटिडला सेंट्रोमियरनं जोडलं जातं. त्याचा बनतो क्रोमोसोम. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे डिटेल स्ट्रक्चर तुम्हाला 12वीला आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर मध्ये हे स्ट्रक्चर डिटेल आहे. आपल्याकडे जी माळ असते त्या माळेमध्ये मणी म्हणजे हिस्टोन प्रोटीन गृहीत धरा, दोरा म्हणजे डीएनए गृहीत धरा. फक्त आपण माळेमध्ये मण्याला होल पाडून दोरा पुढे नेलेला असतो. या माळेमध्ये मण्याभोवती दोरा गुंडाळलेला असतो, 1.25 राऊंड करून पुरा नेलेला असतो. तर हे हिस्टोन प्रोटीन पॅकिंग प्रोटीन आहेत आणि नॉन हिस्टोन प्रोटीन ॲडिशनल पॅकिंग साठी वापरले जातात. कारण एका सेलमध्ये 2.25 मीटर लांबीचा डीएनएचा धागा ठेवायचा आहे तर त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवलं पाहिजे. जसं आपल्याकडे 1000 मीटर लांबीचा दोरा आपण रिळाभोवती गुंडाळतो 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 पॅकिंग करतो ना, त्याच्यावर पुन्हा ॲडिशनल पॅकिंग करतो. तशा प्रकारे इथं डीएनएचा धागा पॅक करून ठेवला आपल्या सेलमध्ये. पहा इथं सुरुवातीला 2 आहे, त्याच्यानंतर 30 NM होतं, 300 NM, 700 NM आणि मग क्रोमॅटिड बनतो. आता इथं जे क्रोमोसोम्स आहेत त्यांच्यामध्ये सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे त्यावरनं त्याचे टाईप केलेले आहेत. जर हा सेंट्रोमियर बरोबर मध्ये असेल, सेंटरला असेल, त्याला आपण म्हणतो मेटासेंट्रिक क्रोमोसोम. सेंटर पासून म्हणजे हा व्ही शेप दिसतो आपल्याला. हा कसा दिसतो? व्ही शेप दिसतो. याला आपण काय म्हणू? मेटासेंट्रिक. थोडस सेंटर पासून दूर आहे त्याला आपण काय म्हणू? सब मेटासेंट्रिक किंवा एल शेप्ड आपण त्याला म्हणतो. आणखी थोडा दूर होतोय, जातोय सेंट्रोमियर, त्याला आपण जे शेप्ड म्हणू किंवा त्याला आपण ॲक्रोसेंट्रिक. आणि या टोकालाच आय शेप्ड होत असेल, टोकालाच सेंट्रोमियर असेल तर आय शेप्ड किंवा त्याला आपण टिलोसेंट्रिक म्हणतो. अशा प्रकारे क्रोमोसोमचे टाइप्स 4 आपण इथं पाहतो. आता आपण चॅप्टर तर पूर्ण केलाय. यामध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये डिफरन्स माहित असले पाहिजेत. आपण तसं तर किंगडम म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक 5 किंगडम सिस्टीमच्या वेळी स्टडी केलेलाच आहे. आणि प्लांट सेल ॲनिमल सेल मध्ये पण डिफरन्स स्टडी करायचे. जसं प्लांट सेल मध्ये सेल वॉल असतो, ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसतो. प्लांट सेल मध्ये प्लास्टिड्स म्हणजे क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, प्लास्टिड्स असतात, इकडं नाहीत. लार्ज सेंट्रियल व्हॅक्युअल, मोठी व्हॅक्युअल असते, इकडं लहान लहान छोट्या छोट्या व्हॅक्युअल्स भरपूर असतात. प्लांट सेल मध्ये सेंट्रिओल नसतो, ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल असतो. असे महत्वाचे डिफरन्स प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये आहेत. आता इथं सेल वॉल आहे म्हणजे सेल मेम्ब्रेन आत आहे,
इकडं सेल मेम्ब्रेन बाहेरची बाउंड्री आहे. असे छोटे छोटे आणखी डिफरन्स तुम्ही करू शकता. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल मोठी असल्यामुळं न्यूक्लियस एका बाजूला जातो. ॲनिमल सेलमध्ये तो सेंटरला असतो. असे काही आणखी डिफरन्स तुम्ही याचे करू शकता. त्याचबरोबर प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक सेलमध्ये डिफरन्स सुद्धा आपल्याला या चॅप्टरच्या शेवटी माहीत असले पाहिजे. तसे तर आपण 5 किंगडम सिस्टीममध्ये ते पाहिलेलंच आहेत. प्रोकॅरिओटिक सेल्स आर जनरली स्मॉलर, युकॅरिओटिक सेल्स आर लार्जर. इथं जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड आहे. इन्सिपियंट न्यूक्लियस आहे, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे. इथं न्यूक्लियस वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस आहे. वेल ऑर्गनाइज्ड आहे म्हणजे काय आणि नाही म्हणजे काय? इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लिओप्लाझम नाही, इकडं न्यूक्लिओप्लाझम आहे. इकडं न्यूक्लिओलस नाही, इकडं न्यूक्लिओलस आहे. आणि एकच क्रोमोसोम असतो सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल. इकडं अनेक लिनियर डीएनए आहेत मॉलिक्युल्स. इकडं मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स नसतात, इकडं मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स असतात. इकडं फक्त 70S टाईपचा रायबोसोम असतो. इकडं 80S टाईपचा सायटोप्लाझम मध्ये आणि 70S टाईपचा क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोसोम असतो. असे अनेक डिफरन्स या प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक सेलमध्ये असतात, आहेत डिफरन्स. सो दिस इज अबाउट चॅप्टर सेल, द युनिट ऑफ लाईफ. थँक यू व्हेरी मच. स्टडी करा, डेप्थमध्ये नॉलेज मिळवा, डीपमध्ये स्टडी करा आणि बिनधास्तपणे तुम्ही अभ्यास करा. NCERTच्या बाहेर आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेला नाही, त्यामुळे NCERT काळजीपूर्वक वाचा.